हा फोन घ्यावा लागेल. हा बोल सारिका. विक्रांत मी तुला कधीपासून फोन करते, फोन का नाही लागत आहे तुझा? रेंजचा इश्यू असेल. बोल ना, काय आलं? काय झालं? अरे तुझी बीएसपी बँकेच्या मॅनेजर सोबत मीटिंग होती ना, तू पोचला का नाहीयेस अजून? त्यांचे फोनवर फोन येत आहेत मला. हे काय, मी पोचलोय पार्किंग मध्ये. विक्रांत अरे किती उशीर. ट्रॅफिकमुळे उशीर झाला. बरं ठीक आहे, जाऊ दे. आता लवकर पोच आणि हा प्लीज मीटिंग व्यवस्थित अटेंड करा. हो हो हो. ती सॉरी, अगं माझी एक मीटिंग होती, मी विसरलो. मला जावं लागेल. आपण संध्याकाळी भेटूया परत. ओके बाय. सॉरी बाय. विक्रांत तू होता माझ्या डोक्यावर. मूल्य, एक मिनिट बोलायचं होतं तुझ्याशी. हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मूल्य फक्त एक मिनिट. वेदांत माझी वाट सोड. मूल्य प्लीज बोल ना माझ्याशी. अमूल्य. वेदांत बाजूला हो ना. मग मी पण सांगितलं ना, बोल माझ्याशी. मी आहे ना पायऱ्यांवरूनच जा. मूल्य थांब. हळूहळू. काय झालं, तुला लागलं का? हळू हळू ना जरा. कुठे कुठे लागले बघू मला. हा वेदांत, आधी मला बघू दे काय झालंय. खूप दुखते का? पण लागले कुठे? हा पाय सरळ कर. खूप दुखते का? पाय मुरगळलाय माझा. ती बॅग काढ ना तू आधी. माझं मी बघते. माझी मी काढ. ओके. मूल्य खूप दुखतंय का? तरी मी बोलत होतो थांब थांब, पण तू ऐकलं नाही ना, म्हणून असं झालं. माझे मोदक तुझ्यासाठीच आणले होते मी. ते काल तुला मिळाले नव्हते ना, म्हणून. पण आता काय, आता सांडले ते सुद्धा. थँक्यू अमूल्य. आय मीन सॉरी अमूल्य. ते अमूल्य, इथे काय बसून राहणार आहोत का आपण? चल उभी राहा. माझं मी बघते. मी डॉक्टरला बोलू? काही गरज नाहीये. माझा पाय फक्त मुरगळलाय. आता काय करायचं? माझं मी बघेन ना काय करायचं ते. तू नको उगाच मध्ये मध्ये करू. अच्छा, तुझ्या बॅग मध्ये काही आहे का? बोलले मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो विजय. ऐका ना विजय, आपल्या फर्स्ट एड किट मधून तो पेन रिलीफ स्प्रे आणा. काय झालं? काही नाही हो, मी पडले. तुम्ही ऐका, तुम्ही लवकरात लवकर खाली या. आणि हो, ऑफिस मध्ये कोणाला काही बोलू नका. अरे देवा. बरोबर, मी आलोच. हा, मी 0 मिनिटात आलो. हो. खूप दुखतंय का ग? नाही मज्जा येते. काहीतरी प्रश्न विचारायचे आपले. तू नाही काम कर, आधी ती सँडल काढ. नाही मीच काढ तुझा. राहू दे, काही गरज नाही. अमूल्य. असं ठेव. अमूल्य मॅडम, काय झालं? बघा ना विजय, पडले मी.
अरे देवा. कधीच सावरायला हवं होतं मी, पण आता काय झाला उशीर. मूल्य हे स्प्रे घ्या. मी मारतो. नाही राहू. हा, मी मारतो. अरे मी मारतो बोललो ना. वेदांत मी म्हटलं ना मी. अहो मी मारतो ना. विजय ते सामान घे आणि वर जा, मी बघतो. नाही नाही विजय, थांबा तुम्ही इथेच. विजय मी म्हटलं ते सामान घे आणि वर जा, मी बघतो. नक्की जाऊ का? हो. मदतीला नको थांबू? विजय काय बोललो मी, सामान घे आणि जा, मी बघतो. हो. हळूहळू अमूल्य, एवढं म्हणजे खूप त्रास होतोय का? हो खूप दुखतंय. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, मी ना तुला घरी सोडतो. चल. नाही नाही काही गरज नाहीये, माझं मी जाईन ऑफिस. आणि त्याचं काय ना, माझा बॉस खूप खडूस आहे, त्यामुळे जावं लागेल मला ऑफिसला. पण तू कसं जाणार? तुला तर चालताच नाही येणार ना. माझं मी बघेन. तू जा बरं, जा इथून. चल थांब. बघेन माझं, हात नको लावूस मला. एक मिनिट थांब. राहू दे. अगं मी हेल्प करतोय ना. चल. वेदांत रे, काय करतोयस? कोणी बघितलं तर? सोड मला. चला कर. सॉरी. दुखतंय का? नाही. सॉरी. सॉरी. Excuse me. Excuse me. Excuse me. Hey! Idiots.
खुर्ची आण लवकर. हे घ्या. हळू हळू हळू. आ आ आ अमूल्य अमूल्य खूप दुखतंय का? थोडं. काय झालं अमूल्य पायाला? काका ते मी पडले आणि माझा पाय मुरगळला. बापरे. फ्रॅक्चर तर नाही ना? नाही, तसं काही वाटत नाही. डॉक्टरला बोलू का मी? हा. अरे नाही नाही, नको, काही गरज नाही. डॉक्टरांपेक्षा तुला जास्त समजतं का अमूल्या? नाही मॅडम, कोविडच्या काळामध्ये तिनं तिच्या वडिलांसोबत खूप काम केलंय. तिला अनुभव या सगळ्या गोष्टींचा. आणि मी जेव्हा आजारी होतो त्यानेच मला इंजेक्शन दिलं होतं, आठवतंय का? हो काका. वेदांत, आम्ही तुझ्या केबिनमध्ये बसतोय. तुझं हे सगळं झालं की ये. मी तुला घरी सोडू का? अरे नको, हे बघ, पाय फक्त मुरगळला. नक्की ना? हो रे बाबा. हे बघ, फ्रॅक्चर तर नक्कीच नाही. आणि मसल टिअर झालं असतं ना तर एव्हाना सूज आली असती. ओके. आणि वेदांत, हा? थँक्यू. हेच हेच का तुमचं सरप्राईज? काय झालं मॅडम? अहो, तुम्ही बघितलंत ना वेदांत अमूल्याला घेऊन कसा मिरवत होता ऑफिसमध्ये ते? आता तुम्हाला कळलं सरप्राईज व्हिजिट का द्यायची असते? हो, तुम्हाला समजतंय का सरप्राईज आपल्याला मिळालंय? आज तर वेदांतने हद्दच केली. मॅडम, तिच्या पायाला लागला असणार, तिला चालता येत असणार, म्हणून त्यानं तिला उचलून घेतलं असणार. तुम्ही त्याच्या जागी मी जरी असतो तर मीही हेच केलं असतं. हो, पण सगळी कामं सोडून हे करायची काय गरज होती? तिचं तिने बघितलं असतं ना. म्हणून म्हणतो मॅडम, तुम्ही त्या दोघांचं लग्न लावून द्या, म्हणजे हे तुमचं टेन्शन जाईल सगळं. चूक माझीच झाली आणि ती अट घालून मी माझ्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. कुठली अट? हेच की वेदांत जर साखरपुडा करायला तयार झाला तर मी विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देईन म्हणून. मला त्या अण्णांच्या मुली सून म्हणून नकोच होत्या. आणि आता एक काय, दोन दोन सुना म्हणून येणार आहेत. मॅडम, तुम्ही पहिल्यांदा या खट्याळ सासू नाठाळ सून या नाटकातून बाहेर या. तुम्ही आता राजकारणात आलेला. उद्या तुमची मुलाखत आहे, संदेश काय जाईल? एक गृहिणी आता राजकारणात येते, उद्या तुम्हाला उमेदवारी मिळेल, निवडणूक लढावी लागेल. खूप काम आहेत आपल्याला, खूप मोठी स्वप्न आहेत आपली मॅडम. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालू नका तुम्ही. अरे तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, माझा पाय फक्त मुरगळलाय. अहो, असं कसं टेन्शन घेऊ नका. सर तुम्हाला उचलून वर घेऊन आले याचा अर्थ खूप लागले. हो मग? ए, तुम्ही ना तिच्या अवतीभोवती गर्दी करू नका. अरे तुम्ही कामाला लागा. जा जा जा. काय बाबा. हे अमूल्य, तुझ्या डोक्याला पण लागलंय का? अरे नाही वेदांत. खूप त्रास होतोय का? वेदांत, तरी तुम्ही सगळे मी आजारी असल्यासारखे काय प्रश्न विचारताय? अहो मॅडम, तुम्ही VW इन्फ्राचे
पिलर आहात पिलर. मग जर तुम्हाला काही झालं तर मग टेन्शन तर येणारच ना. म्हणजे मी आणि पिलर सिरियसली. सर मी काही चुकीचं बोललो का? नाही, डॉक्टरांना का नाही बोलवलं अजून? अमोल्या मॅडम नाही म्हणाली. विजय, इट्स माय ऑर्डर. आत्ताच्या आता डॉक्टरांना फोन कर. हो. वेदांत, अरे ऐक ना, हे बघ मला काहीच झालेलं नाहीये. तू नको ना एवढं टेन्शन घेऊस. अमूल्य, काय काही झालेलं नाहीये. तू माझी आहेस आणि आय मीन तू माझी स्टाफ मेंबर आहेस आणि तुझी काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. म्हणजे कंपनीची जबाबदारी आहे. हो 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 काय हो? आत्ताच्या आता डॉक्टरांना कॉल कर आणि मला सांग ते काय बोलतायत. हो. लवकर. अरे विजय ऐका, हे बघा डॉक्टरांना बोलवायची काही गरज नाही. मला काहीच झालेलं नाहीये. अमूल्य मॅडम, मला सरांची ऑर्डर फॉलो करू द्या. मी जर डॉक्टरला नाही बोललो ना तर माझी नोकरी जाईल. तुम्ही थांबा बरं. काय आज बोर्ड मीटिंग नसताना ऑफिसमध्ये येण्याचं काय प्रयोजन? वेदांत, आम्ही ऑफिसला कधीही येऊ शकतो. काय प्रॉब्लेम काय रे? अडचण होते आमची? प्रत्येक वेळेला वाकड्यात का शिरतोयस? आई, अगं मी कुठे वाकड्यात शिरतोय? उलट मी तर म्हणत होतो की तुमची गैरसोय व्हायला नको म्हणून एक नवीन केबिन, ऍक्च्युली 2 नवीन केबिन बांधून घेतो. काय म्हणतेस? नाही, केबिन वगैरे होत राहील ते. मी आज एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलायला आलेलो आहे. गो अहेड सर. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये आपण जो सरसकट बोनस देतो ना, सरसकट तो बंद. कामाच्या लायकीनुसार, रँकिंगनुसार बोनस द्यायचं. ज्याचं काम चांगलं त्याला चांगला बोनस, ज्याचं काम चांगलं नाही त्याला बोनस कमी किंवा नाहीच. ते सरसकट वगैरे ना तुमच्या काळात ते बंद. पुरुषोत्तम गुडपल्लीवर साहेब, काय आहे ना, ही सगळी एक टीम आहे आणि आम्ही इथे टीम वर्क करतो. सो हे असं बरं नाही दिसणार. आणि आपल्या कंपनीचा एक अनसेड रूल आहे, आपण जे प्रॉफिट कमवतो त्याचं 8.33% सगळ्यांमध्ये इक्वली डिवाइड होतं. नाही नाही, हे चुकीचं आहे. पुरुषोत्तम जे काही म्हणतायत ते बरोबर आहे. प्रत्येकाला बोनस त्याच्या कामाप्रमाणेच मिळायला पाहिजे. आई, इथे ना सगळे आपापलं काम व्यवस्थित करतात. तो असं जज कोण करणार आहे? HR डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. आपल्याकडे HR डिपार्टमेंट आहे. त्यांना सांगा परफॉर्मन्स शीट तयार करायला. एकदा शीट आपल्या टेबलवर आलं की आपण ठरवू बोनस कोणाला द्यायचा की नाही द्यायचा की कमी द्यायचा. हे बघा, मला वाटतं माझं काम झालेलं आहे ज्यासाठी मी आलो होतो. मॅडम, निघूया. चला. अच्छा, तुझं नाव काय? सर विजय. हा, विजय. तब्येत कशी आहे मुलाची? सर डॉक्टर आले होते. ते म्हणाले की मायनर क्रॅम्प आहे, काळजी करण्याची कारण नाही आहे. काही काळजी घेते बरोबर. सर मुलाला बरं वाटतंय का रे? नाही सर, त्यांचा पाय खूप दुखतोय. त्यांना घरी जायला सांगू का? हां, मी बोलतो त्याशी.
ठीक आहे सर.